तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, माझंही मूळ गाव चौल, तालुका अलिबाग. त्यामुळे चौलवर प्रेम असणं स्वाभाविकच आहे. पण तरी चौलचं एक लिखित दस्तऐवज सर्वसमावेशक असावं. त्यामुळे चौलचा सर्व पौराणिक ठेवा, ऐतिहासिक दस्तऐवज परदेशी प्रवाशांनी त्यांच्या प्रवास वर्णनात चौल रेवदंडा म्हणजे चंपावती रेवती क्षेत्र याचं केलेलं वर्णन एकत्रित असावं. त्याला छानपैकी कथा कादंबरीचं स्वरूप यावं. पण तरीही त्यातलं तत्व आणि सत्व हरवता कामा नये या इच्छेने गेल्या आठवडाभर फेसबुकवर मी चौल या गावाबद्दल सातत्याने लिहित आहे. संकलित माहिती लोकांपर्यंत पुरवत आहे. अनेक युट्यूबर्सनी चौलवर पर्यटन या विषयावर लिखाण केले, भाष्य केले. काही काल्पनिक आहे, काही वस्तुस्थितीवर आधारित आहे, काही इतिहासाच्या दाखल्यांवर आधारित आहे. आज आपल्याला जास्त गरज आहे ती चौल रेवदंडा या विभागाची शाश्वत प्रगती करणं, तिथे एखादं चांगलं माहिती केंद्र असणं, एखादं वस्तू संग्रहालय असणं, पर्यटकांना या शाश्वत पर्यटनाची सवय लावणं, हेरिटेज पर्यटन ज्याला म्हणता येईल त्याची सवय लावणं, पर्यटनातला बिभत्सपणा, अतिआधुनिकपणा, किळसवाणे प्रकार टाळले जाऊन निदान चौल, रेवदंडा, नागाव या भागात म्हणजे अष्टागर या भागात येणारे पर्यटक हे सुज्ञ असावेत, सुसंस्कृत असावेत. त्यामुळे परदेशी पर्यटक सुद्धा आपल्याकडे वळतील. मुंबईचं सानिध्य, मोठ्या प्रमाणात सुरू होणारी रोड कनेक्टिव्हिटी, जलपर्यटन, जलवाहतूक या सगळ्याचा विचार करता पुढच्या 5 वर्षात चौल, रेवदंडा एकतर प्रचंड प्रगतीपथावर जाणार आहे, आधुनिकीकरण होणार आहे, किंवा खरंच आपल्या मनात आहे त्याप्रमाणे हेरिटेज पर्यटनाचे भारतातील एक सर्वोत्तम ठिकाण होणार आहे. आपली मानसिकता नेमकी आज कशी आहे ती तपासली पाहिजे. मी आज या व्हिडिओतून सर्वांनाच आवाहन करतोय, जे महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्राबाहेर आहेत, मुंबई पुण्यात आहेत, भारताबाहेर आहेत, ज्यांना खरंच चौल, रेवदंडा, नागाव या सर्वच अष्टागर परिसराचा अभिमान आहे, आत्मीयता आहे, त्यांनी इंटरनेटवर जाऊन विविध संदर्भ पुस्तकं चालून चौल बद्दल, नागाव बद्दल, रेवदंड्याबद्दल जी जी माहिती ऐतिहासिक असेल, पौराणिक असेल, काल्पनिक असेल, कथांमध्ये आलेली असेल, लेखनामध्ये आलेली असेल, चित्रपटांमध्ये आलेली असेल, माहितीपटांमध्ये आलेली असेल, युट्यूबमध्ये आलेली असेल, फेसबुकवरच्या पोस्टमध्ये आली असेल, ती संकलित करण्यासाठी मला मदत करावी. यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. यावर आधारित एक संग्रहात्मक, संकलात्मक पुस्तक तयार करण्याचं मी ठरवलंय. त्यासाठी आपली सर्वांची मदत पाहिजे. कोणाकडेही कोणत्याही आर्थिक मदतीची अपेक्षा नाही, हे मला स्पष्ट करायचंय. पण माहिती संकलित करण्यासाठी एका टीमवर्कची गरज असते. संजय यादवराव यांनी नुकतीच या अष्टागर परिसराला भेट दिली. भारतातील काही महत्वाचे युट्यूबर्स, इन्फ्लुएन्सर्स त्यांच्यासोबत होते. या सर्वांनी चौलची आजची स्थिती काय आहे त्याचं शूटिंग केलेलं आहे, चित्रीकरण केलेलं आहे. यथावकाश ते त्यांच्या युट्यूब चॅनलवर ते टाकतील. पण दस्तऐवजांचं काय? कुलाबा गॅझेटेड असेल, रायगड गॅझेटेड असेल, बॉम्बे प्रोव्हिन्सी बद्दलचं गॅझेट असेल, आवळसकरांचा इतिहास असेल, अगदी गोट्यासारखं पुस्तक असेल ज्याच्यावर चौलचं त्यावेळचं वर्णन आहे. अनेक जुन्या कादंबऱ्या आहेत, प्रवास वर्णन आहे ज्यामध्ये चौलचं वर्णन आहे. अनेक आजही इतिहासकार, इतिहास तज्ञ, अभ्यासक हयात आहेत. त्यांच्याकडे काही दस्तऐवज आहेत. अधिकारी दप्तर लापता आहे, आंग्रेकालीन दप्तर शोधावी लागणार आहेत. अनेक सरदार इथे होऊन गेले. बिवलकरांकडे काही दस्तऐवज असू शकतात, काही पुराण वस्तू असू शकतात.
त्या वस्तू संग्रहालयात एकत्रित येणं गरजेचं आहे. यासाठी आता एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. राईलकर असतील, विश्वास जोशी असतील, आठवले बंधू असतील नागावची, आणखी बरीच नावं घेण्यासारखी आहेत. कोर्लेचे काही पोर्तुगीज मित्र आहेत. इस्रायलमध्ये स्थायिक झालेले काही ज्यू मित्र आहेत. या सर्वांकडे त्यांची त्यांच्या संस्कृतीबद्दलचे दस्तऐवज माहिती असू शकते. ती एकत्रित येणं गरजेचं आहे. कारण चौल, नागाव, रौदंडा म्हणजे किंवा अष्टागर म्हणजे केवळ आगरी, कोळी, माळी एवढेच नाहीत. ब्राह्मण समाज आहे, ज्यू समाज आहे, इस्रायली समाज आहे, काही मुस्लिम समाज आहे. त्यांच्याकडे काही दस्तऐवज असू शकतात. मुरुड परगण्यामध्ये रोहा चनेरा भागामध्ये सुद्धा काही मुस्लिम घराणी आहेत. खतीब घराणा आहे, खानजाने जे घराणं आहे. अनेक जण आपल्याला सिद्धीचे वंशज समजतात. त्यांच्याकडे काही दस्तऐवज आणि पुराण वस्तू असू शकतात, माहिती असू शकते. आपण सर्वांनी ती संकलित करून एकत्रपणे आणणे गरजेचे आहे. विलास नाईक या युट्यूब चॅनलवरून आपण त्याला योग्य ती प्रसिद्धी देऊ. हे सगळे दस्तऐवज एकत्र करून त्याचं एक संग्रहित पुस्तक आपल्या सर्वांच्या मदतीने प्रकाशित करण्याचा मनोदय आहे. त्याकरता हा व्हिडिओ आहे. यामध्ये या संपूर्ण अष्टागर परिसरातील लोकजीवन पूर्वी कसं होतं, आता कसं आहे, पुढे कसं राहणार आहे, इथली संस्कृती, सांस्कृतिक कार्यक्रम, इथली देवळे, पुराण वस्तू, ऐतिहासिक वास्तू, त्याची संदर्भ, इथली खाद्य संस्कृती, इथले सण संस्कृती, प्रत्येक धर्माचे, इथल्या नद्या नाले, इथल्या विहिरींची रचना, इथल्या वास्तुशास्त्रांची रचना कशी बदलत गेली. आणि जे काम पुराण वस्तू संशोधन खात्याला जमत नाही, महाराष्ट्र शासनाला जमत नाही, त्यांच्यावर फारसं विसंबून न राहता किंवा त्यांना दोषही न देता, त्यांच्या नाकर्तेपणाबद्दल न बोलता, निदान आपण तरी आता ऍक्टिव्ह होणं, सकारात्मक दृष्टिकोनातून हे सर्व जगजाहीर करणं, जगाला याची माहिती देणं आणि जगाचे आकर्षण केंद्रबिंदू चौलला आणणं, चौलचं वैभव पुन्हा चौलला प्राप्त करून देणं हे गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी, राजकारणी यांच्याकडून फारशा अपेक्षा नाहीत. केवळ आश्वासनावर ही कामं होत नाही. इथे प्रत्यक्ष कृतीची गरज असते. इथे आपल्या सर्वांना आयुष्यातला थोडा वेळ देणं गरजेचं आहे. दस्तऐवज मिळवणं एवढं सोपं नाही. ऐतिहासिक संदर्भ मिळवणं एवढं सोपं नाही. पण ज्यांच्याकडे जे जे आहे किंवा ज्यांना इंटरनेटवर जे जे सापडेल त्याचे स्क्रीनशॉट काढून त्याची संदर्भासहित माहिती जर एका ठिकाणी पुरवली तर ती जास्त योग्य होईल. म्हणून मी माझा वैयक्तिक व्हॉट्सअप नंबर इथे प्रसारित करत आहे. 9422493030 94 22 49 30 30. आपल्याकडे जी जी माहिती आहे ती प्रामाणिकपणे आपण सॉफ्ट कॉपीमध्ये, वर्ड फाईलमध्ये किंवा पीडीएफ फाईलमध्ये माझ्यापर्यंत पोहोचवावी. आपल्याकडे असलेले जुने संदर्भातील फोटो, पुस्तकांचे फोटो, पुस्तकातील माहितीचे फोटो स्कॅन करून वाचनीय असतील असे, म्हणजे स्पष्ट दिसतील असे माझ्यापर्यंत पोहोचवावेत. आपल्या संदर्भासाठी आपली माहिती पाठवावी. जिथे जिथे शक्य आहे तिथे सौजन्य आपले राहील. आपला उल्लेख, नामोल्लेख सुद्धा योग्य प्रकारे केला जाईल. हे कोणीतरी करायला पाहिजे म्हणून आपण करत आहोत. ही श्रेयवादाची लढाई नाही. आता चौलवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकानेच सहकार्याचा हात पुढे केला पाहिजे. अनेक ठिकाणी जुनी नाणी मिळत आहेत, जुनी मडकी मिळत आहेत, जुने संदर्भ मिळत आहेत, जुनी पुस्तकं मिळत आहेत. काळाच्या ओघात ती वाळविणी खाल्ली जातात, पावसा पाण्यात भिजली जातात, नष्ट होतात. आजपर्यंत आपण खूप काही गमावलंय. तुम्ही कुछ खोया कुछ पाया ही मालिका कदाचित बघितली असेल. ती बघताना जी हळहळ व्हायची तीच आमची आत्ता चौलमध्ये भेट देताना होते. हमाम खाण्याची काय अवस्था आहे.
पोर्तुगीज चर्चची काय अवस्था आहे, शिलालेखांची काय अवस्था आहे. अहो, त्या हिंगुळजा देवी समोर एक अतिशय सुंदर गंडकी दगडातली छोटीशी पण खूप सुंदर कोरीव कामाची जागतिक दर्जाची एक मूर्ती होती. अर्जुनाच्या पायातील बहीण किडे काढते अशी ती मूर्ती आज हरवले. हमाम खानातल्या अनेक शिलालेखांना चुना फासला गेलाय, नष्ट झाले. हमाम खानाचा वापर सार्वजनिक संडास म्हणून आणि वासे ठेवण्याकरता केला जातोय, जो तो मिळकतींवर कुळ हक्क सांगतोय. आगरकोट किल्ला, रेवदंडा समुद्र किनारा अतिक्रमणाने ग्रस्त आहे. तिथे टेंट रिसॉर्ट झालेत. ही आपली संस्कृती नाही. पुराणवस्तू संशोधन खात्याची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची असली तरी निदान ते काहीतरी करतायत. नाहीतर आज सातखणी बुरुज सुद्धा आपल्याला दिसला नसता. नायकिनीचा वाडा नष्ट झाला असता. अनेक जुन्या वास्तू आजही चौलमध्ये आहेत, नागावमध्ये आहेत. त्या जतन केल्या पाहिजेत. ऐतिहासिक पुरुषांचे जे वाडे आहेत त्यांना वस्तू संग्रहालय स्वरूपात बदलता आलं पाहिजे. काम सोपं नाही. अनेक मूर्ती धूळ खात पडल्या. खासगी घराण्याच्या अनेक मूर्ती सुंदर आहेत. विष्णू, ब्रह्मदेव यांच्या मूर्तीही चौल परिसरात आहेत. सूर्यदेवतेची मूर्ती चौल परिसरात आहे. कोणालाच माहिती नाही. कोण यावर काम करणार? पोलीस स्टेशनला पत्र दिली, जिल्हाधिकारी यांना पत्र दिली. आमच्या परीने आम्ही सर्व केलं, पण कोणीही पुराणवस्तू संशोधन खात्यापर्यंत पोहोचू देत नाही. पुराणवस्तू संशोधन खात्याला या मूर्तींचं जतन करावं, दस्तऐवजीकरण करावं, त्याची माहिती जाहीर करावी, कायद्यातील तरतुदीप्रमाणे त्याचं संरक्षण करावं असं वाटत नाही. दुर्दैव आहे. मग आपण असंच सगळं विसरून जाणार का? हा पौराणिक ठेवा असाच मातीत गाडला जाईल का? चौलमध्ये विहीर खणताना अनेक वस्तू मिळतात. याचाच अर्थ 40 साम्राज्य झाली, 40 वेळा चौल नष्ट झालं. हे जे रायगड गॅजेटमध्ये लिहिलेलं आहे. चौलमध्ये जी काही 360 देवळं होती, 360 पुष्करणी होत्या, लाखो इमारती होत्या. अतिशयोक्ती असेलही, पण जे आहे ते टिकवलं पाहिजे. जे जमिनीखाली मिळते ते उत्खनन करून काढलं पाहिजे. प्रत्येकाचं सहकार्य आहे. खरं आहे, तुमची मिळकत लाखामोलाची आहे. जमिनीखाली हात घालायला सरकारला तुम्ही देणार नाही, कारण तुमच्या मनात भीती आहे की आपली वाडी, आपली जमीन पुराणवस्तू संशोधन खात्याच्या अखत्यारीखाली जाईल. पण त्यालाही उपाय आहेत. चौलमध्ये अशी उत्खननं झाली, खाजगी मिळकतीत झाली. 3200 वर्षाचा सातवाहन काळापूर्वीचा इतिहास सुद्धा त्यातून प्राप्त झाला. पुण्याच्या डेक्कन कॉलेजनी काही संशोधन केलंय. कुठेही त्रास झाला नाही. खाजगी मिळकत पुन्हा होती तशीच त्यांच्याकडे आहे. पण निदान काही संदर्भ तर मिळाले. अनेकांच्या देवाऱ्यात अनेक प्रकारच्या मूर्त्या आहेत, जमिनीखाली मिळालेल्या वस्तू आहेत. त्याबद्दलची माहिती संकलित होणं गरजेचं आहे. आज हे आव्हान आहे ते तुम्हाला सर्वांनाच आहे. चौलचे नागरिक म्हणून, नागावचे नागरिक म्हणून रेवदंडा, आक्षी, कोरलई, साळाव, आग्राव, थेरोंडा ही जी काही सगळी गावं आहेत त्याच्यामध्ये जे जे सापडतंय, पुराण वस्तू सापडतात, त्या नीट जतन करा. त्याची माहिती संकलित करा. तुम्हाला जे जे माहिती आहे ते माझ्यापर्यंत तरी निदान पोचवा. आपण प्रामाणिक प्रयत्न करूया. केवळ माझ्यापर्यंत पोचवलं नाहीत तर विश्वास जोशी आहेत, राईलकर आहेत, आठवले बंधू आहेत, यांचेही नंबर तुम्हाला पुढे मिळाले जातील. त्यांच्यापर्यंत पोचवा. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया. चौलचा इतिहास, चौल चंपावतीचा इतिहास, रेवती रेवदंड्याचा इतिहास, हा सगळा अष्टागराचा इतिहास पुनर्जीवित, पुनर्लिखित करण्याची गरज आहे. त्यामध्ये वास्तव्य असावं, संदर्भ योग्य असावेत, हीच इच्छा आहे. त्यामुळे संदर्भ ग्रंथ ज्यांच्या ज्यांच्या घरात आहेत, कारण बरेच संदर्भ ग्रंथ आता मार्केटमध्ये उपलब्ध नाहीत, अमेझॉनवर उपलब्ध नाहीत. गव्हर्नमेंट प्रिंटिंग प्रेसमध्ये सुद्धा त्याच्या प्रती उपलब्ध नाहीत.
काही वाचनालयात ते आहेत, काही घराण्यात ते आहेत. ते दस्तऐवज आपल्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हा व्हिडिओ बघणारे सर्वच नागरिक, अगदी आंग्र्यांचे वंशज असतील, इतर संस्थानिकांचे वंशज असतील, त्यांनी सुद्धा या कामात योगदान देणं गरजेचं आहे. आम्ही वैयक्तिक प्रयत्न करणारच आहोत, पण जेवढी माहिती संकलित करता येईल तेवढी आधी माहिती संकलित होणं गरजेचं आहे. हे पुढचे 15 दिवस हे फक्त आपण माहिती संकलित करण्यासाठी ठेवणार आहोत. तुम्हाला जे जे माहित आहे, जे जे सुचतंय ते लिहून काढा, त्याची सॉफ्ट कॉपी बनवा. मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ती पाठवत राहा. आपण त्याची स्वतंत्र फाईल तयार करतोय. सगळी माहिती संग्रहित केल्यानंतर ते दस्तरूपात कसं आणता येईल हे सर्व आपण इतिहास तज्ञांच्या आधारे, मग भास्कर धाटावकर असतील, इतर इतिहास तज्ञ आहेत, इतिहासाचे प्राध्यापक आहेत, इतिहासाचे अभ्यासक मुंबई विद्यापीठातले जे अलिबाग परिसरात राहत आहेत, त्या सर्वांचीच आपण मदत घेणार आहोत. हे एकट्या दुकट्याचं काम नाही. आणि यात कोणतेही कथा कादंबरी याच्या स्वरूपात येताना सुद्धा कुठेतरी संदर्भ असावेत, हा विचार त्यामागचा आहे. लोकांना जे जे आवडतं ते लोकांपर्यंत चांगल्या स्वरूपात देण्याचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामध्ये वेब सिरीज असू शकते, त्यामध्ये युट्यूबवरची माहिती पत्रक असू शकतात, लघुपट असू शकतात, माहितीपट असू शकतात. अनेक प्रकल्प डोक्यात आहेत, पण आपली मदत गरजेची आहे. म्हणून हे आवाहन चौल, नागाव, किंबहुना अलिबाग तालुका, कोर्लई, मुरुड तालुका येथील जी जी माहिती तुम्हाला आहे ती नक्की पाठवा. भेटत राहूया. फोनवर बोलण्यापेक्षा व्हॉट्सअपवर लिखित स्वरूपात मेसेज पाठवत राहा. त्याचं संकलन सुरू झालेलं आहे. पुढील 15 दिवसात जी माहिती येईल त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल. अनेक आव्हानं करायची आहेत, पण हे आव्हान अत्यंत गरजेचं आहे, म्हणून त्याला प्राथमिकता दिली आहे. आज आपण इथेच थांबूया.